सध्याच्या गॅस टंचाईला पर्याय म्हणून पेट्रोल पंपावर रॉकेल विक्री सुरू करण्याची घोषणा नामदार छगन भुजबळ यांनी सोमवारी केली होती. मात्र त्याला राज्यातील रेशन धान्य दुकानदार आणि रॉकेल हॉकर्स विक्रेत्यांनी विरोध दर्शवलाय. पेट्रोल पंपाऐवजी आम्हाला रॉकेल विक्रीची परवानगी द्यावी अशी मागणी संबंधित घटकांनी केली आहे. त्याबद्दलचं निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना देण्यात आलं. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे देशात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर उपाय म्हणून राज्यातील सर्व सरकारी पेट्रोल पंपावर रॉकेल विक्री सुरू केली जाईल अशी घोषणा राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधिमंडळ सभागृहात केली. मात्र या निर्णयाला रेशन दुकानदार आणि किरकोळ रॉकेल विक्रेत्यांनी विरोध दर्शवलाय. 6 वर्षांपूर्वी रेशन धान्य दुकानदार आणि किरकोळ रॉकेल विक्रेत्यांमार्फत रॉकेल विक्री व्हायची, ती सध्या बंद आहे. आता पुन्हा रॉकेल विक्री सुरू करायची असल्यास त्याच्या वितरणाची जबाबदारी रेशन धान्य दुकानदार आणि किरकोळ रॉकेल विक्रेते यांना द्यावी अशी मागणी केली आहे. या मागणीचं निवेदन आज रेशन धान्य दुकानदारांच्या शिष्टमंडळानं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना दिलं. यावेळी रवींद्र मोरे, नाना उल्पे, प्रमोद घोरपडे, आकाराम पाटील, मदन चोडणकर, संजय पिष्टे, दीपक मिरजे, सुरेश पाटील उपस्थित होते.